धामणकर नाका मित्रमंडळ आणि स्वाभिमानी संस्था जे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात त्यात उपस्थित आम्हाला बोलवतात आणि आता उपस्थित दरवर्षाप्रमाणे येणारे आर.सी. पाटील साहेब, आपले DCP साहेब, ACP साहेब आणि या क्षेत्रातले सिनियर साहेब हे आणि सगळेच मंचावर बसलेले माननीय हा कार्यक्रम 37 वर्ष संतोष शेट्टी आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून होत असतो. पण असे कंचित लोक असतात की त्याच्यात पण जसा आर.सी. पाटील साहेब मला वाटते 37 वर्ष पहिल्या दिवशी येत असतील. म्हणजे एवढा मान जो या जी संस्था आहे ती देते. कारण काय जो मान पहिल्यापासून म्हणजे असं बघत नाही, कारण ज्यांनी ज्याला जो पाया उभा केला आहे ज्या दिवशी पहिल्यापासून तर आजपर्यंत ज्यांना गुरु मानलाय त्यांची गुरुची आजपर्यंत तीच जागा त्यांनी संतोष शेट्टी साहेबांनी ठेवलेली आहे. हे मोठं एक म्हणजे या मित्रमंडळाचं ध्येय आहे. आणि जे आपण बोलतो की प्राचीन मंदिरं सगळीकडे प्राचीन मंदिर आहेत, पण आपण सगळे तिकडे पोहोचू शकत नाही. पण संतोष शेट्टीच्या माध्यमातून आपल्याला भिवंडीतच हे दरवर्षी कुठलं तरी नवीन मंदिर बघायला भेटते आणि ते पण असंच भव्य बघायला भेटते. कारण का तिकडे आज आपण सगळीकडे जात नाही. आता म्हणजे 37 वर्ष आपल्या देशातले 37 मंदिरं धामणकर मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटली आहेत. एक चांगलं काम जे त्यांच्या माध्यमातून होते. आणि आता रक्तदान शिबिरचा त्यांनी विषय काढला. रक्तदान शिबिर तर नाही, मला माहिती आहे इकडे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. म्हणजे सगळे ते मी बोलतो चित्रकला स्पर्धा असेल मुलांचं काय म्हणजे 10 दिवस कंटिन्यू काही ना काय कार्यक्रम आयोजित करतात. आणि एक आता मी येताना बघितलं ते गार्डमध्ये पण मुस्लिम पोरं गार्डमध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना हे करायला. म्हणजे सगळ्या हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन संतोष शेट्टी आणि त्यांची टीम ही चालत असते. आणि प्रत्येकाला जो मान सन्मान द्यायला पाहिजे. कारण का इकडे गर्दी सगळ्यात होते, जास्त होते आणि इकडूनच लोकांना समजते गणेश उत्सव किती जोरात आहे. कारण का एवढी गर्दी जी धामणकर नाका मित्रमंडळामध्येच होते. आणि एक आपला जो सण आहे त्याचा उत्साह पण इकडूनच सगळ्यांचा वाढतो. आणि जो चांगला कार्यक्रम म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणारा कार्यक्रम जसं CCTV आहे तसा कार्यक्रम एक धामणकर नाका मित्रमंडळ आणि संतोष शेट्टीच्या माध्यमातून होतो. मी त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप